31 डिसेंबर 2025च्या रात्री 12 वाजल्यानंतर नवीन वर्ष लागणार होते. एक महिला आपल्या प्रेमीला म्हणते की आज नवीन वर्ष आहे, तू माझ्या घरी ये आणि माझ्या हातची बनवलेली गोड मिठाई खाऊन जा. तो व्यक्ती देखील आपल्या प्रेमिकेची बात ऐकतो आणि 31 डिसेंबरच्या रात्री 11 वाजता तिच्या घरी जातो. आणि त्यानंतर जे घडले ते आज रोजी सोशल मीडियावरती व्हायरल आहे. नक्की त्या प्रेमिकेमध्ये आणि त्या प्रेमीमध्ये काय घडले होते? ही घटना जेव्हा लोकांच्या कानावर पडली तेव्हा सर्व लोक आश्चर्यचकित झाले की हे असं कसं होऊ शकतं. एक महिला आपल्या प्रेमीसोबत असं कसं करू शकते. आपण देखील विचार करणार आहात काय आहे संपूर्ण कहाणी, ते पूर्ण सांगेल. बस बस व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आजच्या आपल्या सत्य घटनेची सुरुवात होते महाराष्ट्रातील नागपूरमधून. रामटेक परिसराच्या आसपास राहणारा रमेश जाधव. रमेश ज्याच वय आज रोजी 44 वर्ष आहे. रमेशचंच लग्न झालेलं आहे. त्याची एक पत्नी आहे आणि एक लहान मुलगा आहे. रमेश रामटेकमध्ये राहून एका फॅक्टरीमध्ये काम करायचा, तेथून पैसे कमवायचा आणि आपला घर खर्च चालवायचा. सर्व काही ठीकठाक सुरू होतं. मात्र 2018 मध्ये हा रमेश आपल्या बहिणीच्या घरी गेला होता. बहिणीच्या घरी गेल्यानंतर बहिणीची जी नणंद होती, कल्याणी नावाची, या कल्याणीला जेव्हा याने पाहिलं तेव्हा तिला पाहून पूर्णपणे घायाळ झाला आणि तिला पाहतच राहिला. त्याला असं वाटत होतं की काहीही झालं तरीही कल्याणी आपल्याला मिळाली पाहिजे. रमेशचं लग्न झालेलं होतं, एक मुलगा होता, तरी देखील तो कल्याणीच्या प्रेमात पडला होता आणि तिच्या सोबत बोलण्याचा प्रयत्न करत होता. बहिणीच्या घरी तो 2 ते 3 दिवस राहतो आणि त्या कल्याणी सोबत ओळख वाढवण्याचा प्रयत्न करतो. ओळख तर त्यांच्यात आधीपासून होती, मात्र तो तिच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतो. 2 ते 3 दिवसांमध्ये तो कल्याणीला सेट करतो आणि कल्याणीला म्हणतो की तू दिसायला खूप सुंदर आहेस, मला तू खूप आवडतेस. आता ही जी कल्याणी होती, हिला त्याच्याबद्दल सर्व माहिती होतं, त्याचा बॅकग्राऊंड, कारण तो आता 44 वर्षांचा पुरुष आहे. त्याचं आधीच लग्न झालेलं होतं, त्याची पत्नी होती आणि मुलगा होता. कल्याणी म्हणते, तुम्ही हे काय बोलत आहात? तुमचं लग्न झालेलं आहे आणि तुमच्या आणि माझ्या वयामध्ये खूप फरक आहे. माझं तर अजून लग्नही झालेलं नाही. मात्र हा रमेश त्या कल्याणीला कशाही प्रकारे इम्प्रेस करतो आणि तिला सांगतो की जरी तुझं लग्न झालेलं नाही आणि माझं झालेलं आहे म्हणून काय झालं, प्रेम वय पाहून होत नसतं. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मी तुला हवं नको ते सर्व बघेन, तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेन. आणि अशा प्रकारे हा रमेश त्या कल्याणीला आपला कॉन्टॅक्ट वगैरे देतो आणि तिला सांगतो की मला कॉल करत जा. आता कल्याणी जी होती ती तर अविवाहित मुलगी होती आणि तिला देखील हा रमेश आवडू लागतो. ती देखील त्याचा नंबर घेते आणि दोघांमध्ये आता संपर्क वाढू लागतो. आता फोन कॉलवरती कल्याणी आणि रमेशचा कॉन्टॅक्ट सुरू होतो. हा रमेश आपल्या घरामध्ये थांबत नव्हता. तो पत्नीला काहीतरी सांगून कामानिमित्त बाहेर निघायचा आणि पार्थमध्ये जाऊन या कल्याणीसोबत तासनतास बोलत असायचा आणि प्रेम करू लागली. दोघांचंही ठरलं की आता भेटायचं एक दिवस. संधी साधून रमेश कल्याणीला घेऊन शहराबाहेरच्या एका हॉटेलवर घेऊन जातो. 1,500 देऊन तो एक एसी रूम बुक करतो. रमेशला या सगळ्या गोष्टींची सवय होती, पण कल्याणीला यातलं काहीच माहीत नव्हतं. ती घाबरतच आत गेली आणि एकदा का आतली कडी लावली तसा रमेश हा तिच्यासोबत मस्ती करायला लागला. त्या दोघांनी सगळे कपडे माया तुझी थोर देव तूच नावर जगण्याचं मोल देवाच्या आणि तीनही नाही नाही म्हणता चांगलाच प्रतिसाद दिला. चांगला 1 तास घाम काढल्यानंतरच तो बाजूला झाला आणि नंतर अंघोळ करून दोघे बाहेर पडले. कल्याणीला त्याबद्दल काही हरकत नव्हती. तिचं तर लग्न झालेलं नव्हतं. 2018 पासून हा रमेश कल्याणीच्या संबंधात होता. आता 2020 सुरू झालं होतं. 2020 मध्ये या कल्याणीचे घरवाले म्हणत होते की आता कल्याणीच वय झालेला आहे आणि तिचं आपण लग्न करून दिलं पाहिजे. आता रमेश जो होता तो त्यांचा नातेवाईकच होता आणि कल्याणीच लग्न करायचं आहे हे रमेशपर्यंत देखील येऊन पोहोचलं होतं. रमेशच आधीच लग्न झालेलं होतं आणि त्याचं वय जास्त होतं, त्यामुळे रमेश त्यांना मदत करतो. तो म्हणतो, कल्याणीच लग्न मी एका ठिकाणी तुम्हाला स्थळ सुचवतो, त्या ठिकाणी करून द्या, असं रमेश कल्याणीच्या घरच्यांना म्हणतो. आणि कल्याणीच लग्न हे रमेशच्या सांगण्यानुसार त्याच्याच घराजवळ राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत लावून देण्यात येतं, जो की रमेश सारखाच फॅक्टरीमध्ये काम करायचा. आता ही कल्याणी लग्न करून रमेशच्या घराजवळच येऊन राहू लागते. तिचं लग्न झालं होतं,
तिला पती होता आणि तिचा पती देखील फॅक्टरीमध्ये कामाला जायचा. मात्र या सर्व गोष्टी कल्याणीला आणि रमेशला खूप सोप्या झाल्या होत्या. जरी कल्याणीच लग्न झालं होतं तरी कल्याणीचा सर्व जीव आणि सर्व प्रेम हे रमेशवरच होतं. आणि रमेश हा आपल्या घरातून निघाला की सरळ कल्याणीच्या घरात घुसायचा. जेव्हा जेव्हा कल्याणीचा पती हा फॅक्टरीमध्ये कामाला जायचा तेव्हा तेव्हा हा रमेश कल्याणीच्या घरी जायचा. लोक बघायचे, शेजारी पाजारी बघायचे. मात्र शेजारचे लोक विचार करायचे की हा वयस्कर व्यक्ती आहे आणि ती नवविवाहित वधू आहे. ते आधीपासूनच नातेवाईक आहेत. कदाचित सहज बोलायला बसायला येत असेल असं समजायचे. मात्र लोकांनाही माहीत नव्हतं की रमेश आणि या कल्याणीचे संबंध सुरू आहेत. जसा कल्याणीचा पती बाहेर फॅक्टरीमध्ये कामाला जायचा तसा या दोघांचा कार्यक्रम सुरू व्हायचा. असेच दिवस जात होते. कल्याणीच्या पतीला याबाबत कसलीही गोष्ट माहीत नव्हती. कल्याणीचा पती तर समजायचा की हा रमेश आहे, यानेच तर आपलं लग्न जमवलं आहे आणि हा खूप देव माणूस आहे. मात्र कल्याणीच्या पतीलाही माहीत नव्हतं की या देव माणसाने त्याच्या सोयीनुसार कल्याणीचं लग्न तुझ्यासोबत जमवलं आहे. असेच दिवस जात होते. डिसेंबर 2025 गेले होते आणि 2026 सुरू झाली होती. 60 शोन द्यायला जानेवारी 2026 पहाटेचे 3 वाजलेले होते आणि 3 वाजता हा रमेश अगदी खूप जास्त रडत होता. आपल्या अंगावरती एका ठिकाणी त्याने हात जोराने पकडून ठेवलेला होता आणि आपल्या घराच्या एरियामध्ये घराजवळ येऊन मोठमोठ्याने रडत होता. त्याला इतका आक्रोश करताना पाहून त्याचे शेजारी पाजारी, त्याच्या घरचे, त्याची पत्नी, त्याचा मुलगा सर्वजण रमेशकडे आले आणि त्याला विचारू लागले की काय झालं. तेव्हा रमेशने आपल्या प्रायव्हेट पार्टकडे इशारा केला. लोकांनी पाहिलं पण लोकांना त्याची ती अवस्था पाहवली नाही. लोकांनी पटकन त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स बोलावली आणि त्याला VN हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर डॉक्टर पाहतात की याची कंडिशन खूप क्रिटिकल आहे. डॉक्टर सुचवतात की यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. त्यानंतर दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात येतं आणि त्या ठिकाणी डॉक्टर जेव्हा पाहतात तेव्हा खूप रक्त वाहत असतं. त्याचा प्रायव्हेट पार्ट जवळजवळ पूर्णपणे कट झालेला असतो. तेव्हा डॉक्टरही रमेशला विचारतात की तुझ्यासोबत हे सर्व काय झालं. तेव्हा हा डॉक्टरांना सांगतो की माझ्यावर हल्ला झालेला आहे. आता डॉक्टर जसतसं ऐकतात की याच्यावर हल्ला झालेला आहे. मग ते म्हणतात की ही तर पोलीस केस आहे आणि डॉक्टर आधी पोलिसांना कॉल करतात. आता पोलीस त्या हॉस्पिटलमध्ये येऊन पोहोचतात. रमेशची अवस्था पाहतात आणि विचारतात. तेव्हा हा रमेश रडतच होता. त्याला वेदनाही तितक्याच होत असतील आणि रडत रडत तो पोलिसांना सांगू लागतो की साहेब, 7 वर्षांपासून माझ्या बहिणीची नंद आहे कल्याणी. या कल्याणीसोबत माझे रिलेशन सुरू आहे. कल्याणीच जेव्हा लग्नही झालेलं नव्हतं. 2 वर्षानंतर 2020 मध्ये कल्याणीच लग्न करून देण्यात आलं. असं हळूहळू या कल्याणीला 2 मुलं देखील झाली. आता ती मुलं कोणाची आहे ते काही माहीत नाही. मात्र तिला 2 मुलं देखील झाली होती. तरी देखील ही कल्याणी आपल्या पतीला मानत नव्हती. ती रमेशलाच मानत होती आणि रमेशशिवाय ती राहू शकत नव्हती. ती म्हणायची की मला माझा पती आवडत नाही, मला तूच आवडतोस आणि मला तूच पाहिजे आहे. आणि तिकडे आपल्या पतीसोबत वाद घालायची. त्याच्यापासून अंतर ठेवायची. त्याला जवळ येऊ देत नव्हती. त्याला हात देखील लावू देत नव्हती. आता ही कल्याणी आपल्या पतीला त्रास देऊ लागली होती आणि ती इकडे रमेशला म्हणत होती की मला माझ्या पतीसोबत राहायचंच नाहीये, मला तुझ्यासोबत राहायचं आहे. तुझ्यासोबत 7 वर्षापासून माझं रिलेशन आहे आणि मला तूच पाहिजे आहे. आता रमेशला खरा शॉक बसतो. रमेशन हे जे कल्याणीसोबत रिलेशन वाढवलं होतं ते फक्त मजा करण्यासाठी वाढवलं होतं असं म्हणायला काही हरकत नाही. कारण या रमेशच वय आज रोजी 44 वर्ष आहे. याचं लग्न झालेलं आहे. याला एक मुलगा आहे. तरी देखील हा त्यानंतर कल्याणीच्या प्रेमात पडला होता. कशासाठी तर मजा करण्यासाठी. मात्र जी कल्याणी होती ती या गोष्टीला खरं समजून बसली. भले ती रमेशच्या संबंधात होती, मात्र तिला तिच्या पतीचा कंटाळा आला होता. आणि आता ही कल्याणी रमेशला म्हणत होती की मला माझ्या पतीसोबत राहायचंच नाही, मला तुझ्यासोबत राहायचं आहे, तुझ्यासोबत लग्न करायचं आहे. आणि याला आता खरा शॉक बसतो. याला वाटायचं की कल्याणीच लग्न करून दिलं. कल्याणी आणि आपले हे सर्व संबंध सुरू आहेत. मात्र कल्याणी जेव्हा आता अशी अट लावू लागली की मला तुझ्यासोबत राहायचं आहे, तेव्हा रमेश पूर्णपणे घाबरला. रमेश तिला म्हणतो की अरे, माझं लग्न झालेलं आहे, मला एक मुलगा आहे, माझं वय जास्त आहे, माझ्यासोबत राहून तू काय करणार.
आपण असे संबंध आपले सुरू आहेत तसेच सुरू राहू दे. मात्र कल्याणी ऐकण्यास तयार नव्हती. कल्याणी म्हणत होती की हे संबंध कशासाठी ठेवायचे? तुझ्या मौजमजेसाठी. मात्र मला माझा पती आवडत नाही. मला काहीही करून तू इथून घेऊन चल. कुठेतरी आपण दूर जाऊ आणि त्या ठिकाणी राहू. आता मात्र रमेशची ट्यूब पेटते. रमेशला समजते की आता किती मोठा आपला कार्यक्रम लागू शकतो. त्यामुळे हा रमेश आता त्या कल्याणीला इग्नोर करू लागतो. रमेश विचार करू लागतो की हिच्यापासून पिच्छा आपण कसा सोडवावा. माझी तर आधीच पत्नी आहे, मुलगा आहे आणि मी माझ्या परिवारासोबत खुश आहे. हिच्यासोबत मी मौजमजा करण्यासाठी संबंध बनवले होते. मात्र आता ही लग्नाची जिद्द करत आहे आणि ही काही केल्या ऐकत नाही. हिच्यापासून पिच्छा कसा सोडवावा. त्यामुळे हा रमेश विचार करतो की आपण कुठेतरी दूर निघून जाऊ, म्हणजे हिच्या आणि आपला संपर्क तुटेल. हळूहळू हिला आपण आपल्या रिलेशन्समधून काढून टाकू. त्यामुळे हा रमेश नोव्हेंबर 2025 मध्ये चंद्रपूरला चालला जातो. त्याला वाटतं की आपण येथून चंद्रपूरला निघून गेलो म्हणजे ही आपला पाठपुरावा करणार नाही. मात्र 19 डिसेंबर 2025 रोजी तो पुन्हा नागपूरला निघून येतो आणि आपल्या घरी येऊन राहू लागतो. आता जसं कल्याणीला दिसतं की रमेश पुन्हा आपल्या घरी आलेला आहे, आपल्या घराजवळ आलेला आहे, तर ही कल्याणी त्याच्यासोबत पुन्हा कॉल करू लागते. ती त्याच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करू लागते. मात्र रमेश तिचा कॉल आता एक्सेप्ट करत नव्हता. तो कॉल रिजेक्ट करत होता. तिच्यासोबत कॉन्टॅक्ट ठेवणं तो बंद करत होता. मात्र तिकडून कल्याणी ही कंटिन्यू त्याला कॉल करत राहायची, मेसेज करत राहायची, त्याच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करत असायची. रमेश तिच्यापासून नजर चोरायचा, दूर दूर राहायचा आणि ही गोष्ट कल्याणीला खूप त्रास देत होती. मात्र कल्याणीन त्याला कॉल वगैरे करणं सोडलं नाही आणि तिच्या इतक्या साऱ्या कॉलमुळे हा रमेश सुद्धा वैतागून गेला होता. रमेश विचार करतो की आता एक कॉल जो आहे तो उचलतो आणि हिला काय आहे ते सांगून देतो. तिचं काय म्हणणं आहे ते बघतो. मात्र या दरम्यान कल्याणीला देखील समजलं होतं की हा आपल्याला इग्नोर करत आहे आणि हा आपल्याला सोबत ठेवू इच्छित नाही. 31 डिसेंबर 2025 ची संध्याकाळ होती आणि याच दिवशीही कल्याणी वारंवार त्याला कॉल करत होती आणि त्यामुळे शेवटी रमेश रात्रीच्या 9 ते 10 वाजता कल्याणीचा कॉल रिसीव्ह केला होता आणि तो कल्याणीसोबत बोलत होता. आता कल्याणी ही देखील त्याच्यासोबत अगदी नर्वसपणे बोलू लागते. मात्र त्यामध्ये ती प्रेम दाखवत असते. कल्याणी म्हणते, काय झालं, इतक्या वर्षांचं आपलं 60 वर्षांचे रिलेशन आहे आणि तू इतकं मला इग्नोर कसा करू शकतो. रमेश म्हणतो, काय करू, माझंही लग्न झालेलं आहे आणि तू म्हणतेस मला सोबत घेऊन चल, सोबत ठेव. मी तुला सोबत ठेवू शकत नाही. तेव्हा कल्याणी तिकडून विचार करते आणि म्हणते, ठीक आहे, मला सोबत ठेवू नको, काही हरकत नाही. मात्र माझ्यासोबत तू बोलू तरी शकतोस, माझ्यासोबत काही गप्पा गोष्टी तरी करू शकतोस. रमेश म्हणतो, हो ते तर मी करू शकतो आणि माझंही तेच मत आहे की आपण असंच दूर दुरून संबंधात राहू. कल्याणी म्हणते, ठीक आहे. आज 31 डिसेंबरची शेवटची रात्र आहे आणि रात्री 12 वाजल्यानंतर 1 जानेवारी सुरू होणार आहे, म्हणजे नवीन वर्ष सुरू होणार आहे. माझा पती फॅक्टरीमध्ये काम करण्यासाठी नाईट ड्युटीसाठी गेलेला आहे आणि माझी अशी इच्छा आहे की नवीन वर्षाची सुरुवात ही आपण दोघांनी सोबत राहून करूयात. मी तुझ्यासाठी मिठाई वगैरे बनवून ठेवली आहे आणि तू शेवटचा एकदा माझ्याकडे ये आणि माझ्या हातची मिठाई खाऊन जा. रमेश विचार करतो की असंही आता हिने एक्सेप्ट केलेला आहे, ही आता आपल्यावर दबाव बनवत नाही. रमेश म्हणतो, ठीक आहे. शेवटच्या वेळी हिच्याकडे जातो आणि हिचं काय म्हणणं आहे ते बघतो. रमेश 31 डिसेंबरच्या रात्री कल्याणीच्या घरी जातो. कल्याणीचा पती तर फॅक्टरीवर गेलेला असतो. कल्याणीची मुलं झोपलेली असतात. रात्रीचे 11 वाजलेले असतात. आता सर्वात प्रथम कल्याणी आणि रमेश यांच्यामध्ये चोळाच चोळी होते, कारण बऱ्याच दिवसांपासून यांची भेट झाली नव्हती. त्यामुळे दोघेही आपली अतृप्त इच्छा त्या ठिकाणी पूर्ण करतात आणि ते सर्व करताना रमेश आणि कल्याणी यांनी अंगावर एकही कपडा ठेवलेला नव्हता आणि ते तसेच पडून राहिलेले होते. कल्याणीने त्याला मिठाई वगैरे खाण्यासाठी दिलीच होती. रात्रीचे जवळजवळ 12 वाजून गेले होते आणि त्यांच्यामध्ये सर्व गोष्टी झाल्या होत्या. ते दोघेही नग्न अवस्थेमध्ये बेडवर पडलेले होते. आता दोघांमध्ये गप्पा गोष्टी सुरू असतात. त्याच दरम्यान ही कल्याणी बेडवरून उठते आणि आपल्या किचनमध्ये जाते आणि एक सफरचंद आणि चाकू घेऊन येते. आता रमेश म्हणतो की तू हा चाकू कशासाठी आणला, तर कल्याणी म्हणते, हे सफरचंद कापण्यासाठी आणला आहे, मला सफरचंद खायचा. रमेश म्हणतो, इतक्या थंडीच्या दिवसामध्ये काय कोणी सफरचंद खातं का. मात्र कल्याणी म्हणते, नाही, माझी इच्छा आहे. दोघेही पूर्णपणे नग्न होते
आता ही कल्याणी चाकू घेते आणि सफरचंद रमेशच्या अंगावरच कापू लागते. रमेशही अगदी शांतपणे बेडवर पडून होता, कारण 7 वर्षापासूनच्या या रिलेशनमध्ये त्याचा तिच्यावर पूर्ण विश्वास होता. सर्व काही ठीकठाक चालू होतं. त्याने काही लक्ष दिलं नाही. मात्र हे सफरचंद कापता कापता कल्याणीने रागामध्ये रमेशच्या प्रायव्हेट पार्टवर कट मारला. इतका भयानक कट मारला की रमेश त्या ठिकाणी नग्न अवस्थेत पडलेला असताना हडबडून हातपाय आपटू लागला. त्याला भयंकर वेदना झाल्या आणि तो म्हणाला, "तू हे काय केलं?" आणि तू पार्टवर हात लावला. मात्र ही कल्याणी खूप चिडलेली होती. कल्याणीने पुन्हा तो चाकू घेतला आणि पुन्हा त्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला करू लागली. रक्त येत होतं त्याला, भयंकर वेदना होत होत्या. त्याने कसबस तिथे पडलेले आपले कपडे आपल्या अंगाला गुंडाळून घेतले आणि त्या ठिकाणावरून पळ काढला आणि रडत रडत तो आपल्या घराकडे आला. तेथे येऊन तो आपल्या पत्नीला आवाज देऊ लागला, मुलाला आवाज देऊ लागला आणि खूप रडत होता. त्याच्या रडण्याच्या आवाजाने शेजारी वगैरे सर्व जागे झाले. कल्याणीच असं मत होतं की 7 वर्षापासून तुला माझ्या संबंधात राहायला मजा वाटली आणि आता मला सोबत ठेवायची वेळ आली तर तू माझ्यापासून दूर जातोस, पळून जातोस. आणि याच रागात कल्याणीने हे कृत्य केलं होतं. हे सर्व घडल्यानंतर रमेश जाधवला हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यात आलं होतं. पोलीस त्या ठिकाणी आले होते आणि पोलिसांनी जेव्हा रमेशला विचारलं तेव्हा रमेशने आपली संपूर्ण कहाणी पोलिसांना सांगितली होती. आणि पोलिसांनी देखील जेव्हा चौकशी सुरू केली तेव्हा कल्याणीच्या घरामधून जेव्हा रमेश आपल्या प्रायव्हेट पार्टला हात लावून पळत होता तो CCTV फुटेजमध्ये देखील पोलिसांनी पाहिला. आणि पोलिसांना संपूर्ण कहाणी समजली की रमेश जे सांगतोय ते अगदी खरं आहे. आणि पोलीस जेव्हा कल्याणीच्या घरी गेले तेव्हा कल्याणी आपल्या मुलांना वगैरे सर्वांना घेऊन त्या रूमला दरवाजाला लॉक लावून त्या ठिकाणावरून फरार झाली होती. आता पोलिसांचं असं मत आहे की आम्ही लवकरात लवकर कल्याणीला कुठूनही शोधून काढू आणि तिला लॉकअपमध्ये टाकू. इकडे रमेश जो आहे त्याच्या प्रायव्हेट पार्टला 9 टाके पडलेले आहेत. मात्र डॉक्टरांचं असं मत आहे की कदाचित हे ठीक होऊ शकतं. मात्र रमेश आता पुढचं आयुष्य कसं जगेल हे तर भविष्यच ठरवेल. मित्रांनो, आता तुम्ही मला सांगा, या घटनेमध्ये कल्याणीन रमेश सोबत जे केलं ते योग्य होतं की अयोग्य होतं? कोणाची किती ती चूक होती? आपले मत कमेंट सेक्शनमध्ये मांडायला अजिबात विसरू नका. आणि अशाच सत्य घटना, क्राईम स्टोरी नेहमी ऐकत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.